आपल्या घरात जर एखादा सण आला तर घरातल्या मंडळींचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचतो. सध्या वसई विरारमध्ये नाताळचं वातावरण आहे आणि सध्या लगबग आहे ती घराला, बंगल्याला विद्युत रोषणाई करण्याची. अशीच एक विद्युत रोषणाईचा बंगला आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही सध्या आलो आहोत वसई पश्चिमेच्या गणनाका परिसरामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर या बंगल्याला कशाप्रकारे छान अशी लायटिंग केलेली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची लायटिंग करण्याचा प्रयत्न ह्या घरातल्या कुटुंबातील सदस्यांचा असतो आणि गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ही तयारी आहे. तिकडे ख्रिसमसचा रिलेटेड जे काही देखावे असतील किंवा क्रीप असेल ते देखील बनवण्याचा प्रयत्न केलात. म्हणजे घरातल्या अंगणाची जागा आणि जागेचा वापर करून, प्रत्येक कोपऱ्याचा वापर करून विद्युत रोषणाईने हा बंगला अक्षरशः सजवलेला आहे. म्हणजे या दिवसाची वाट पाहत असतात. म्हणजे डिसेंबरच्या महिन्यात सुरू झाला की हे सर्व तयारीला लागतात आणि अगदी 25 तारखेच्या आधीच म्हणजे 22-23 तारखेला हे सर्व विद्युत रोषणाई जी आहे ही बनवून रेडी असते. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी हे देखावे बनवलेले आहेत. हे जर तुम्ही व्हाईट कलरचे राऊंड बॉल जर पाहिलेत तर ते आपले कप्स असतात, त्या कप्सच्या साहाय्याने बनवलेले आहेत. खाली जे ड्रम वाजवणारे तुम्ही हे चित्र पाहिलीत तर ते प्लंबिंगच्या पाईपपासून बनवलेले आहे. म्हणजे नुसती लायटिंग करत असताना टाकाऊ वस्तूंपासून त्या कशा यूज करता येतील त्याचा देखील विचार केलेला आहे. कारण गावागावामध्ये जशी नाताळची तयारी असते, घरातले ज्येष्ठ लोक आहेत की ते घरात विविध खाद्यपदार्थ बनवण्यामध्ये बिझी असतात, कोणी प्रार्थनेमध्ये बिझी असतं, परंतु घरातली तरुण मंडळी, बच्चे कंपनी यांच्यावर जबाबदारी असते ही विद्युत रोषणाईची. मग ती कशी करायची त्याची तयारी ही दिवाळी सुरू झाली की तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग येतं आणि दरवर्षी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न या तरुणांचा असतो. ज्याचं घर आहे त्याच्या अशा तरुणांशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल की किती दिवस लागले ही तयारी करायला आणि काय वेगळं आहे याच्यात? 2 महिने अगोदरपासून मी तयारी सगळी चालू केली. सगळं मी एकट्यानेच केले. मला दरवर्षी मी अलग अलग डेकोरेशन करतो आणि यावर्षीसुद्धा सगळं केलेलं आहे. टाकाऊ वस्तू तू यूज करून हे केलेलं आहे? आता ते सुद्धा बॉल केलेले आहेत, ते सुद्धा कपकेकची ग्लास असतात त्याच्याने बनवले. त्याच्यानंतर हे जे उभे केलेत बघा, जे डमरू वाजवतात ते सुद्धा प्लंबिंगच्या पाईपाने केलेलं आहे. व त्याच्यानंतर सुद्धा ते सुद्धा जे बॉल टांगलेले आहेत ते सुद्धा प्लॅस्टिकचे बॉल असतात त्याच्याने बनवलेले आहेत. कशा प्रकारे यंदा ख्रिसमस साजरा करणार आहे? खूप जोरात. म्हणजे बघितलं की तरुणाईला ज्या उत्साहाला उधाण आलेलं आहे आणि अशाच प्रकारे 25 तारीखपासून 31 तारीखपर्यंत अशाच विविध लायटिंग ज्या आहे वसईच्या पश्चिम पट्ट्यात पाहायला मिळणार आहे. आमची देखील तुमच्याकडे तुम्हाला चांगले ख्रिसमसच्या बातम्या देण्याचा मानस असणार आहे. पण तुम्ही देखील बच्चे कंपनीला घेऊन या पश्चिम पट्ट्यात जर फिरलात तर विविध अशी रोषणाई तुम्हाला पाहायला मिळेल. HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई. Rupi,